एका बाजूला तुम्ही आणि एका बाजूला तुमच्या धर्मपत्नीनं झुंपून घ्या आणि मला घेऊन चला. कोणी सांगितलं? दुर्वासाने. दुर्वास येते निघाले, घोडे बाजूला काढले, रथ ओढत निघाले. रथ अर्ध्यात आला. आई साहेबांना तहान लागली. याच्यातलं कोण कोण द्वारकेला गेलं? वाराणसी गाया पहिली द्वारका. गेलेले ना तुम्ही द्वारकेला? महाराज तुम्ही नाही गेले? बरं, जाऊच नका. पाहिलं का लय रान पांगत. आणि जायचं असलं तर माझ्या ट्रिप मध्ये चला. ऐका, विनोद सोडून द्या. द्वारका मध्ये गोमती नदी आणि या तीराला एक विहीर आहे गोड पाण्याची. जर द्वारकेला गेले ते पाच जा. तिथं गेल्यावर चारी धामून काय आणावं हे सुद्धा पुराणात आहे. बद्रीनाथला गेला काय आणलं पाहिजे? पोराल JCB, ट्रॅक्टर, डंपर. द्वारकेला जर गेलात तर शास्त्राने सांगितलं एक वस्तू निश्चित आणली पाहिजे. कोणती? मोर पंख आणि गोपीचंद. द्वारकेला जर गेला ना तर काय आणा? मोर पंख आणि गोपीचंद. बद्रीनाथला जर गेलात तर एक माळ निश्चित आणा. कोणती? तुम्ही गेलेले आहेत ना सगळे? नाही? नितीन महाराज विडोद सोडून द्या. बद्रीनाथला गेलात वैजयंती माळा आणा. परिभाषा आहे. रामेश्वरला गेला किती कुंड आहे तिथं? तिथून जल आणा. ही परिक्रमेचं आहे. आणि जर जगन्नाथपुरीला गेला तर तिथं छडी मिळते पहा. छडी ही परिभाषा आहे शास्त्राची. आई साहेब दमल्या पाणी मागितलं, परमात्म्याने विहीर तयार केली, गोड पाणी प्राशन केलं आणि दुर्वासांना डुकली लागली होती आपल्या भाषेत. डोळे उघडले, रथ अर्ध्यात थांबवला. माझ्या आज्ञेशिवाय पाणी प्याले. हिला इथून पुढे द्वारकेत प्रवेश नाही. कोणाला? 16,107 राण्यांची मंदिर आहे द्वारकेला. आई साहेब द्वारकेत नाही. पाहिलं का मध्ये मंदिर आहे तिकडं बेट द्वारकेकडे जातात. आई साहेबांना तिथं ठेवलं. दुर्वास घरी आले. 16,107 राण्यांनी यथोचित पूजा अर्चा केली. बरेच दिवस दुर्वासांचं वास्तव्य झालं. आनंदाने जपले. आणि दुर्वासांनी 16,107 जणीला सांगितलं मी प्रसन्न आहे, तुमचा पती मरू नये म्हणून उपाय सांगतो. मग खीर शिजवा. काय करा? खीर. भली मोठी खीर शिजवली आणि 16,107 जणीला सांगितलं परमात्म्याच्या अंगाला लावा. लावली. वेळ कमी आहे. परमात्मा वज्रदेही झाला. पण एक ऐका, तिच्यातल्या एकाही जणीच्या ध्यानात आलं नाही खीर तळपायाला लावावी. तळपायाला लावावी हे एकाही जणीच्या ध्यानात आलं नाही. आता परत कथेत बदल आहे. शेवटी परमात्म्याची ही 56 कोटी यादव अविचारी वृत्तीनं जगायला लागली. एका वाक्यात समजून घ्या. आणि मग परमात्म्याने विचार केला आता हे ठेवण्याच्या योग्यतेचे राहिले नाही. आणि मग परमात्म्याने एक दिवस यांना प्रभास क्षेत्री बोलवलं. निरोप पाठवले. 56 कोटी यादव आले. आणि आल्यानंतर महाराज बोलता बोलता थट्टा झाली. बोलता बोलता थट्टा झाली आणि थट्टेनं पट्टा लागला. शाब्दिक भांडण धराधरीपर्यंत गेलं. धराधरीचं भांडण मारामारीपर्यंत गेलं. आणि मारामारीचं भांडण शस्त्रास्त्रापर्यंत गेलं. एकमेकाचे गळे आवळून यादव मारायला लागले. हातातली शस्त्र कमी पडले म्हणून आठवतंय का पहा, मुसाळाचं जे लोहाळा पानहाड उगवलं ते उपटलं आणि त्यानं एकमेकाचे गळे आवळून चिरून मारायला लागले. 56 कोटी यादव गेले कोण्या बनते. हे सगळं दृश्य परमात्मा दूर बसून पाहत होता.
पिंपळ वृक्षाखाली बसलेला परमात्मा सारूक नावाच्या असणाऱ्या सारथ्याला सांगितलं, तू द्वारकेत जाऊन सांग आज द्वारका बुडणार आहे. परमात्म्याचा सारथी एका पारद्यानं परमात्म्याचा तळपाय पाहला किंवा अंगठ्याचं नख पाहलं. शिकारीच्या अभिलाषेनं तो आता मगाशी बाण करून ठेवलेला त्यानं तोच बाण धनुष्यावर चढवला, तिकडून सोडला. परमात्म्याच्या त्या तळपायाला येऊन तो अंगठ्याला बाण लागला. पळत आला शिकारीच्या अभिलाषेनं. परमात्म्यानं सांगितलं, काळजी करू नको, मी देव आहे, पण आताशी कर्माचा हिशोब बराबर झाला. राम अवतारात तू वाली होता, तुझा माझ्यावर आरोप होता, मी तुला झाडाच्या आड लपून मारलं, या जन्मी कर्माचा हिशोब बरोबर झाला. कोण सांगतंय? परमात्मा सांगतो कर्माचा हिशोब बरोबर झाला. आपल्याला सुट्टी आहे का? कर्म भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. परमात्माने धामाला निघून गेले. सारुकानं येऊन सांगितलं, आज रात्री द्वारका बुडणार आहे. काहीने ऐकलं, बऱ्याच जणांना ऐकलं नाही. त्या रात्री द्वारका बुडाली. आता सापडली 300 मीटर खोल. आता ते प्रोजेक्ट मला वाटतं चालू झालं का व्हायचंय. काळजी करू नका, विशिष्ट रक्कम भरल्यावर तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाणार आहे. काळजी करू नका. हे सगळे पुरावे खरं कधीच बुडत नाही. कृष्ण नव्हता आणि राम नव्हता म्हणणार नाही, हे ऐका. बरेच जण म्हटले कृष्ण नाही राम नाही. हा पुरावा आहे. आणि मग पांडवांना कळालं, भगवान निज धामाला गेले. देव नाही तिथं राहायचं नाही. राज्य परीक्षितीला दिलं, पांडवनीचे धामाला गेले. आणि विशेष आहे, परीक्षितीनं कलीला अभय दिलं. पहिल्या दिवसाची कथा. राहण्याची ठिकाणं दिली, त्याच्यातलं एक ठिकाणी स्वर्ण, त्याच्यात राहतो कली. कर्मधर्म संयोगानं जरासंधाचा मुकुट डोक्यावर, शमिकांच्या गळ्यात मेलेला साप, शृंगीनं दिलेला शाप. शब्द कळतोय तुम्हाला? शमिकांच्या गळ्यात घातलेला साप आणि शृंगीनं दिलेला शाप. आणि मग किती दिवस झाले या गोष्टीला? 15 दिवस. आज 7 दिवस पूर्ण झाले. आणि आता राजा परीक्षितीनं शुकाचार्यांना प्रश्न केला, महाराज तुम्ही भगवंताच्या 24 अवताराची कथा, जगत उत्पत्ती स्थिती लय स्वर्ग मृत्यू पाताळाचं कथन मला सांगितलं. आता मला खऱ्या अर्थानं मरण माझे मरुणी गेले. आता माझी मरणाविषयी भीती राहिली नाही. झाला प्रेतरूप शरीराचा भाव. मला माहिती आहे शरीर मरणार आहे, मी मरणार नाही. आनंद झाला शुकाचार्यांना. शुकाचार्यांचा सन्मान राजा परीक्षितीनं केला. शुकाचार्य निघून गेले आणि राजा परीक्षिती राज्यात आला. आता मरणाविषयी राजा परीक्षितीला भीती नाही, पण पुत्र जन्मेजयानं दौंडी पिटवली. जो कोणी तक्षकाचं विष उतरवणारा असेल त्याला धन देईल, त्यानं राज्यात यावं. कश्यप नावाचा ब्राह्मण येणार होता. कश्यप नावाचा ब्राह्मण बरं का. त्या कश्यप नावाच्या ब्राह्मणाला मध्येच तक्षकानं अडवलं, धन लोभी करून तिकडं वाटलं. मग पुढची कथा आहे, तक्षक बोरामध्ये आला. असंच ऐकलेलं आहे तुम्ही? तक्षक कशात आला? बोरात आला. मग मी अगोदर 7 दिवस जे सांगितलं ते सगळं बोंबललं. असं सांगतात ना जुने लोक, काचाचा महल गेला, त्याच्यात मरणाच्या भीतीनं परीक्षिती बसला. अरे ज्यानं श्रीमद भागवतासारखा ग्रंथ 7 दिवस श्रवण केला त्याला मरणाची भीती वाटेल का? मरणाविषयी मरण येणारच आहे का चुकीचं आहे? किती पळणार आहे आपण? किती पळशी मरणावेन? किती दिवस पळणार आहे? बरं ते गाठणार आहे का नाही गाठणार? मला तर असं वाटतं मरण आपल्याकडे येत नाही, आपण जाणून बुजून आपल्या मृत्यूच्या ठिकाणी जातो. किती वाईट घटना घडली परवा. रस्त्यावर होते का विचार? कोणाचा दोष होता का? नाही. पण तरी घडतं, याचं नाव आहे मृत्यूकडे आपण चाललोय. 40 सेकंदात महाराज 300 लोक होरपळून मेली. 40 सेकंदात. विमानात बसणाराचा दोष आहे, ते विमानात बसले, पण हॉस्टेलमध्ये जे मुलं जेवण करत होते त्यांचा काय दोष होता? पण तरी मरण येणार आहे. मरणाचं कारण वेगळं असेल, मरणाची जागा वेगळी असेल, पण मरण येणार आहे.
आणि हे ज्या दिवशी कळतं ना त्या दिवशी मरणाची भीती शिल्लक राहत. ते सामोरं गेलं पाहिजे मरणाला. माणसं तुम्ही ज्या गोष्टीपासून पळता ना ती लवकर पुढे येते बरं का. आपल्याकडे एक म्हण आहे, ज्याचा कंटाळा करायचा नाही. कशाचा? काय संबंध आहे? तुम्ही किती पळणार आहे? तुमची यथोचित समय, काळ, वेळ आणि स्थळ एकत्र आलं की मरावं लागतं. मरणाची जागा निश्चित आहे, मरणाची वेळ निश्चित आहे आणि त्या वेळेला आम्हाला तो घेऊन जाणार आहे हे त्रिकालवादी सत्य आहे. म्हणून मरणाविषयी आमच्या संतांनी कधी चिंता केली नाही. मरणाचं चिंतन करत नका बसू, भगवंताचं चिंतन करा. मरणाची भीती आपोआप निघून जाते. राजा परीक्षितीची गेली, तक्षकाचा दंश झाला, राजा परीक्षिती मोक्ष स्थितीला गेला. आणि अशी ही श्रीमद भागवत कथा शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला 7 दिवसामध्ये कथन केली. ही मर्यादा आहे 7 दिवसाची. 7 दिवस ही कथा राजा परीक्षितीला सांगितली. राजा परीक्षितीचा उद्धार झाला, धुंदुकारीचा उद्धार झाला. नारदांच्या करवी ज्ञान आणि वैराग्य तरुण झालं. अशी श्रीमद भागवत कथा. या बदल्यात स्वर्गादी देवतांनी भागवत आम्हाला द्या आणि अमृत तुम्हाला घ्या हा प्रस्ताव शुकाचार्यांकडे दिला होता. पण साधू संतांचे तुमच्या आमच्यावर उपकार आहेत, त्यांनी हे आपल्याला ठेवलं. आणि म्हणून भागवतासारखा ग्रंथ, गीतेवर टीका केलेल्या ज्ञानेश्वरीचं सकाळच्या सत्रामध्ये पारायण या आजींच्या स्मरणार्थ या असणाऱ्या उकेरडे परिवाराने केलेला आहे. वास्तविक पाहता अलीकडं अशी धारणा झाली, दशक्रिया विधी करावा की न करावा इथपर्यंत माणसं आली. महिने घालावे का न घालावे इथपर्यंत माणसं आली. पण काही कुटुंब अशी आहेत तर ती माता पित्यांविषयी कृतज्ञ आहेत. आणि म्हणून आदरणीय या ठिकाणी सरपंच साहेबांनी या श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं. 7 दिवसामध्ये अगदी धावत्या वेळेमध्ये मी कथा तुमच्या समोर या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. माझ्या अल्पमतीनं बोलण्याचा प्रयत्न केला. 7 दिवसामध्ये योग्य बोललो ते आमच्या गुरुजनांचं मोठ्यांचं मार्गदर्शन आहे, अयोग्य बोललो तो माझ्या व्यक्तिशत बुद्धीचा दोष आहे. आणि म्हणून या कथेमध्ये संयोजक, वक्ता, श्रोता, गुणीजन मंडळी यांच्याकडून अनवधानानं जर काही दोष राहिला असेल तर एक मंत्र मी पुढे म्हणतोय, तो सगळ्यांनी तो मंत्र पाठीमागं म्हणा. हरे नमः, हरे नमः, हरे नमः, हरे नमः, हरे नमः, हरे नमः. उपस्थित सर्व गुणीजन मंडळी, आज या ठिकाणी कथेसाठी उपस्थित असणारे महाराज आलेत का? हृदय महाराज, आदरणीय अंजाबापू महाराज कर्डिले, आदरणीय नितीनजी महाराज हरकळ, आदरणीय कोकाटे महाराज, आदरणीय अंबादास महाराज कोकाटे, आदरणीय 7 दिवस ज्यांनी या व्यासपीठाचं नेतृत्व केलं ज्ञानेश्वरीच्या, आदरणीय आमचे दिनू काका भाकड, या सर्व मंडळीनं केलेलं सहकार्य, अनिलजी महाराज शेटे, आदरणीय किशोर महाराज चव्हाण, गणेश महाराज तिथे आज या कथेसाठी आवर्जून भेट देण्यासाठी आलेले, आदरणीय कैलासजी महाराज फलके, त्यांच्याबरोबर आमचे परमार्थिक स्नेही आदरणीय बापूराव दाहतोंडे, तसेच पाठीमाग दत्त साधक आश्रम ट्रस्ट मंडळ हे या ठिकाणी उपस्थित आहे. हे या परिवारावर प्रेम आहे, हे माझ्यावर प्रेम म्हणून नाही. आणि हा भ्रम आपण सगळ्यांनी काढा, हे परिवारावर प्रेम आहे. आणि म्हणून उकेरडे परिवारावर असलेलं हे प्रेम, त्यांच्यामुळं त्या कथेला भेट देण्यासाठी माळस पिंपळगावकर भजनी मंडळ असेल, रस्तापूर भजनी मंडळ असेल, उपस्थित सर्व गुणीजन मंडळी, 4-5 महिन्यापूर्वी ज्यांनी या कथेचा विषय माझ्यासमोर छेडला, आमचे आदरणीय हरिभाऊ महाराज मचे, आणि असं काही ओढाताण नाही, त्यांनी फक्त मला वाटतं लग्नात बसलो होतो संध्याला, सहज लग्नामध्ये बसलो. त्यांनी मला वाटतं 4-5 महिन्यापूर्वीचा विषय, 4-1 महिने तरी झाले असावे. सरपंच साहेब होते, त्यांनी सांगितलं कथा करायची. ठरलं आणि म्हणून आज या ठिकाणी विशेषत्वानं
नेवासा तालुक्याचे माजी आमदार आदरणीय बाळासाहेबजी मुरकुटे यांच्या धर्मपत्नी आदरणीय जिल्हा परिषद सदस्य आमच्या आशाताई मुरकुटे या ठिकाणी उपस्थित आहेत। या परिवाराप्रती असलेलं प्रेम स्नेह मला वाटतं दादाही भेटून गेलेत। आदरणीय मस्के महाराज, आदरणीय सुनीलगिरी महाराज, आदरणीय रमेशानंदगिरीजी महाराज, आदरणीय मला वाटतं दादा महाराज वायसा, ही सगळी संत मंडळी या कथेला, या भागवत सप्ताहाला भेट देऊन गेली। विशेषत्वानं असं आहे महाराज, माणसानं माणसांकडे गेलं पाहिजे। शब्द परत ऐका, माणसानं माणसांकडे गेलं पाहिजे। धन कमावण्यापेक्षा माणसं कमा। धन कमावतात सगळे, ते कमवू नका असंही आमच्या संतांनी सांगितलं नाही। निश्चित कमवा, पण ते कमवत असताना जोडलेले माणसं तोडून कमवू नका। आणि उद्या धन कामा येईल का नाही येईल माहीत नाही, पण जोडलेली माणसं निम्म्या रात्री उभी राहणार आहे आणि ती कधी ना कधी कामं येणार आहेत। म्हणून उपस्थित 7 दिवस सुट्टी टाकून या क्षेत्रात असं एकदा आवड लागली का, अनिकेत महाराज शिंदे, सर्व कोकाटे महाराज, ही सगळी मंडळी या ठिकाणी, आणि म्हणून एकल्याचा नो हे खेळ, म्हणून मेळ मेळविला, सगळ्यांनी केलेलं सहकार्य। 8ही दिवस अगदी कशाचीही तक्रार न करता, कुरबुर न होता, हे तोंडावर स्तुती नाही करता, तर त्याला मान्य होईल न होईल मला माहित नाही, पण मी सकाळी बोललो की नाही, चांगल्यालाच आपल्या खोडकाय लागली माहिती का, थोडं वाक्याची वारी लागेल काहींच्या, पण आपल्याला खोडकाय लागली माहिती का, आपण कधीच चांगल्याला चांगलं म्हणत नाही, आपल्याला ती खोड लागलेली आहे। आणि म्हणून चांगल्याला चांगलं म्हणा, एवढं मन तरी मोठं करीत जा। म्हणून 8 दिवस न तक्रार न कुरकुर, म्हणजे माझी त्याच्याविषयी बरं का, त्याची माझ्याविषयी असेलच, मला 100% माहिती। पण या ठिकाणी माऊली ना, माऊली सावणी सिस्टीम, आमचे सोपान महाराज, आणि म्हणून सिस्टीमवाल्याला स्वर कळावा, हे सगळ्यात महत्वाचं कोणी बरं का। आता त्याच्यावर लई बोललो आता मी याच्यामुळे जरा दबवतो। राजू महाराज हे असं मला दिसायला बी कमी झाले। राजेंद्र महाराज हे आपल्या बरोबर होते ना, हा, हे तुमच्या आधीच्या आम्ही जोडीदार आहेत सगळे, पण आता काळाच्या ओघात ते ओंडके वाहत जावे त्या पद्धतीनं ज्याच्या त्याच्या प्रारब्धानं चालू आहे। आणि या परिवारानं कशाची उणीव ठेवलेली नाही बरं का, मी व्यर्थ कधी स्तुती करत नाही, तुम्ही कधी आहे, या परिवारानं कशाची उणीव ठेवली नाही। नाहीतर काही ठिकाणी आम्हाला रोजचा अनुभव आहे, रोजचं मड आहे आमचे, कार्यक्रम करतात पण कसा करतात, फक्त प्रोसिजर, पण या परिवारानं कशाची उणीव ठेवली नाही। आणि एक विशेष घटना अशी आहे, या परिवाराच्या आदरणीय गायके महाराजांनी स्वतः त्या कन्या, त्या मुली घेऊन ते उपस्थित आहेत, हरिपाठ केलाय, आणि म्हणून या सगळ्यांनी या कथेला केलेलं जे सहकार्य आहे, विशेषत्वानं अजून एक गोष्ट आहे का, या असणाऱ्या सप्ताहामध्ये गेली आजच्यापर्यंत सगळ्या नातलगांनी याच्यात अन्नदान केलं। आणि याच्या पुढे आहे का, यांनी आग्रह केला नाही तुम्ही पंक्ती घ्या, परिसरातल्या पंचक्रोशीतील नातलगांनी, जवळच्या आसपास शेजाऱ्यांनी, सगळ्यांनी स्वतःहून त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला। याला म्हणायचं, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य। जिथं चांगलं चालू आहे, जिथं सत्कार्य चालू आहे, जिथं भगवत नामचिंतन आहे, त्याच्यामध्ये आपण सहभागी असलं पाहिजे। आणि म्हणून रस्तापूरकर भजनी मंडळ, म्हाळस पिंपळगावकर भजनी मंडळ, सांदा भजनी मंडळ, बरामपूर भजनी मंडळ आदी करून सर्व जी मंडळी याच्यामध्ये अगदी तनमन धनानं सहभागी झालं, त्या सगळ्यांच्या प्रतिवक्ता या नात्याने कृतज्ञतेचा भाव व्यक्त करतो। एक सूचना आहे, आता या ज्या पंथ्या तुमच्याकडे येणार आहेत, अंतर राखून हातात धरायच्या, महाआरती करायची आपल्याला। ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता आपण ती प्रज्वलनानं करत असतो, पण ते महाआरतीच्या निमित्तानं ते प्रयोजन ठरलेलं आहे। अगदी गडबड गोंधळ न करता, न बोलता हस्तांतरित त्या करा। अगदी 1 मिनिट संकीर्तन होईल, तोपर्यंत ते असणाऱ्या सर्व पंथ्या श्रोत्यांपर्यंत येतील। व्यवस्थित उभा राहा, त्या पेटवा, सुरक्षित अंतर ठेवा। अगदी 1 मिनिट संकीर्तन बोला। जय राधे कृष्ण गोविंद गोपाल राधे राधे, जय राधे कृष्ण गोविंद गोपाल। आमच्या संतांनी सांगितलं नाही, निश्चित
कमवा, पण ते कमवत असताना जोडलेले माणसं तोडून कमवू नका. आणि उद्या धन कामा येईल का न येईल माहीत नाही, पण जोडलेली माणसं निम्म्या रात्री उभी राहणार आहे आणि ती कधी ना कधी कामं येणार आहेत. म्हणून उपस्थित 7 दिवस सुट्टी टाकून या क्षेत्रात असं एकदा आवड लागली का अनिकेत महाराज शिंदे, सर्व कोकाटे महाराज, ही सगळी मंडळी या ठिकाणी. आणि म्हणून एकल्याचा नो हे खेळ, म्हणून मेळ मिळविला, सगळ्यांनी केलेलं सहकार्य. 8ही दिवस अगदी कशाचीही तक्रार न करता, कुरबुर न होता, हे तोंडावर स्तुती नाही करत. आता त्याला मान्य होईल ना होईल मला माहित नाही, पण मी सकाळी बोललो की नाही, चांगल्यालाच आपल्या खोडकाय लागली माहिती का, थोडं वाक्य जिव्हारी लागेल काहींच्या, पण आपल्याला खोडकाय लागली माहिती का, आपण कधीच चांगल्याला चांगलं म्हणत नाही, आपल्याला ती खोड लागलेली. आणि म्हणून चांगल्याला चांगलं म्हणा, एवढं मन तरी मोठं करीत जा. म्हणून 8 दिवस न तक्रार न कुरकुर, म्हणजे माझी त्याच्याविषयी बरं का, त्याची माझ्याविषयी असेलच, मला 100% माहिती. पण या ठिकाणी माऊली ना, माऊली साऊंड सिस्टीम, आमचे सोपान महाराज, आणि म्हणून सिस्टीमवाल्याला स्वर कळावा, हे सगळ्यात महत्वाचं कोणी बरं का. आता त्याच्यावर लई बोलले, आता हे मी याच्यामुळे जरा दबवतो. राजू महाराज या असे मला दिसायला बी कमी झाले. राजेंद्र महाराज हे आपल्या बरोबर होते का? हा, हे तुमच्या आधीचे आम्ही जोडीदार आहेत सगळे. पण आता काळाच्या ओघात ते ओंडके वाहत जावे त्या पद्धतीनं ज्याच्या त्याच्या प्रारब्धानं चालू आहे. आणि या परिवारानं कशाची उणीव ठेवलेली नाही बरं का, मी व्यर्थ कधी स्तुती करत नाही, तुम्ही कधी आहे. या परिवारानं कशाची उणीव ठेवली नाही. नाहीतर काही ठिकाणी आम्हाला रोजचा अनुभव आहे, रोजचं मड आहे आमचे. कार्यक्रम करतात पण कसा करतात, फक्त प्रोसिजर. पण या परिवारानं कशाची उणीव ठेवली नाही. आणि एक विशेष घटना अशी आहे, या परिवाराच्या आदरणीय गायकी महाराजांनी स्वतः त्या कन्या त्या मुली घेऊन ते उपस्थित आहेत, हरिपाठ केलाय. आणि म्हणून या सगळ्यांनी या कथेला केलेलं जे सहकार्य आहे, विशेषत्वानं अजून एक गोष्ट आहे का, या असणाऱ्या सप्ताहामध्ये गेली आजच्यापर्यंत सगळ्या नातलगांनी याच्यात अन्नदान केलं. आणि याच्या पुढे आहे का, यांनी आग्रह केला नाही तुम्ही पंक्ती घ्या, परिसरातल्या पंचक्रोशीतील नातलगांनी, जवळच्या आसपास शेजाऱ्यांनी, सगळ्यांनी स्वतःहून त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला. याला म्हणायचं, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. जिथं चांगलं चालू आहे, जिथं सत्कार्य चालू आहे, जिथं भगवत नामचिंतन आहे, त्याच्यामध्ये आपण सहभागी असलं पाहिजे. आणि म्हणून रस्तापूरकर भजनी मंडळ, म्हाळस पिंपळगावकर भजनी मंडळ, सांदा भजनी मंडळ, बरहमपूर भजनी मंडळ आदी करून सर्व जी मंडळी याच्यामध्ये अगदी तनमन धनानं सहभागी झालं, त्या सगळ्यांच्या प्रति वक्ता या नात्याने कृतज्ञतेचा भाव व्यक्त करतो. एक सूचना आहे, आता या ज्या पंत्या तुमच्याकडे येणार आहेत, अंतर राखून हातात धरायच्यात, महाआरती करायची आपल्याला. ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता आपण दीप प्रज्वलनानं करत असतो, पण ते महाआरतीच्या निमित्तानं ते प्रयोजन ठरलेलं आहे. अगदी गडबड गोंधळ न करता न बोलता हस्तांतरित त्या करा. अगदी 1 मिनिट संकीर्तन होईल, तोपर्यंत ते असणाऱ्या सर्व पंत्या श्रोत्यांपर्यंत येतील. व्यवस्थित उभा राहा, त्या पेटवा, सुरक्षित अंतर ठेवा. अगदी 1 मिनिट संकीर्तन बोला. जय राधे कृष्ण गोविंद गोपाल राधे राधे. जय राधे कृष्ण गोविंद गोपाल राधे कृष्ण गोविंद गोपाल राधे राधे. जय राधे कृष्ण गोविंद गोपाल राधे राधे. गोविंद राधे राधे. राधे राधे.
पाटील उकिरडे, प्रमोद पाटील भाकड, रामभाऊ पाटील काकडे, सोपान महाराज आहेर, नारायण पाटील भाकड, संजय पाटील उकिरडे, शेखर पाटील आरगडे, अशोक पाटील पवार, बाळू पाटील सोनावणे, कैलास पाटील गोलमेखे, अरुण पाटील करण आणि आदरणीय झाडगे महाराज या सर्वांना ज्ञानेश्वर कर्डिले आरतीसाठी समोर या. ज्ञानेश्वर कर्डिले समोर या. जय हो जय श्री भागवता हे आरती करो भगवता हो श्री शुभमुनि भक्ति साला हरि गाये जा हरि चरिता
कमलेश्वर राम नारायण कृष्ण राम वासुदेवाय हरे राम गोपिकावन हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे हरे धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का हो माता के पार्वती पदे हर हर महादेव गोपाल भगवान की जय।